नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील एकेकाळचे हेवीवेट नेते शरद पवार यांची शारीरिक आणि राजकीय परिस्थिती कमालीची खालवलेली आहे, नाजूक झालेली आहे. म्हणजे सध्या या दोन्ही पातळीवर जे काही दिसतंय, जे काही सुरू आहे, जे काही दिसतंय ते पाहता तर असेच म्हणावं लागेल. वन्स अपॉन ए टाईम शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झालं तरी त्यांचं नाव घेतलं जायचं. कुठेही काहीही घडलं, कोणी निवडून आला, कोणी पडला तरीही शरद पवारांचंच नाव घेतलं जायचं. कुणाला निवडून आणायचे, कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला पाडायचं, एवढंच नव्हे तर विरोधी पक्षाचे उमेदवारसुद्धा शरद पवार ठरवतात, अशी त्यावेळी हवा होती. 1995च्या विधानसभा निवडणुकीत लातूर या आपल्या बालेकिल्ल्यात विलासराव देशमुख यांचा जो पराभव झाला ना, तो पराभवसुद्धा शरदरावांनीच घडवून आणला असं त्यावेळी बिनदिक्कत सांगितलं जायचं. म्हणजे PV नरसिंहरावांच्या समोर पंतप्रधानपदासाठी त्यांनी झेप घेतली होती, दावेदारी आपली सांगितली होती त्यांनी. अर्थात त्यात त्यांना यश आलं नाही ती गोष्ट वेगळी, त्याला अनेक कारणं आहेत. पुन्हा हा विश्वासूपणाचं तर आहेच, पण राज्यामध्ये कधी समाजवाद्यांना जवळ घे, कधी शेकापवाल्यांची सोय लाव, कधी दलित संघटना एकत्र आण, कधी रामदास आठवलेंना कॅबिनेट करून प्रकाश आंबेडकरांना चेक दे, म्हणजे खच्चीकरण करा त्यांचं राजकारण. शिवसेना तर घरका माल असा प्रकार होता. म्हणजे कधीही यावं आणि त्यांचे शिवसेना फोडावी असं शरद पवार करीत होते. कधी भाजपला पाठिंबा दे, उद्धवला चेक दे, कधी उद्धवला घेऊन त्याला मुख्यमंत्री बनवून भाजपचं स्वप्न सत्तेपासून दूर ठेव, असे सगळे प्रकार त्यांनी केले. सोनिया गांधींना कधी थेट विरोध तर कधी चक्क चरणस्पर्श. 5-50 आमदार, 10-12 खासदार आणि 3.5 जिल्हे या माफक राजकीय बळावर शरद पवारांनी गेल्या 50 वर्षात उलट्या पालट्या राजकीय खेळ्या करून एक वेगळीच अशी विश्वासघातकी संस्कृती या राज्यात निर्माण केली. अर्थात त्याचे फायदेही त्यांना झाले, ते नेहमी सत्तेत राहिले, सत्तेत राहण्यासाठीच त्यांनी हे केले. पण त्यापेक्षा नुकसान जास्त आलं. नुकसान असं आलं की राजकारणामध्ये त्यांना कोणी विश्वास त्यांच्यावर राहिला नाही कोणाचा, त्यामुळे ते कधी पंतप्रधान होऊ शकले नाही. आता राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची शिरशिल्लक काय आहे तर शरद पवार विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीतही. हे पवाराख्यान एवढं सांगण्याचं कारण म्हणजे 2014 त्यांचं जगणं सत्यविना आहे. हा 12 वर्षाचा वनवास आता शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला सोसवेना हो. म्हणजे पवारांचं ठीक आहे, वय झालं, पण त्यांची कन्या, त्यांचे कार्यकर्ते, त्यांना तर वाटतंच ना. इतके दिवस कसं होतं की पवारांच्या कुटीर राजकारणावर विश्वास ठेवून उद्या काहीतरी घडेल, परवा काहीतरी घडेल, सत्ता सुख मिळेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते सगळं असं टिकून दिसत होतं. पण आता 12 वर्ष काही होत नसेल नाही म्हटल्यावर जयंतराव पाटील भाजपचे खासदार विनोद तावडे यांना भेट घेतात यांची. सभागृहात बावनकुळे साहेबांवर स्तुतिसुमने उधळतात. फडणवीससुद्धा त्यांच्या भाषणामध्ये जयंतराव असे सहजपणे म्हणतात. तिकडं अहिल्यानगरचे खासदार लंके यांना एकनाथराव जवळचे वाटतात. कोल्हे वेगळंच काहीतरी बोलतात. भगुरे गुरुजी म्हणजे आता काँग्रेसची री ओढतात. आज राष्ट्रवादीचे 8 खासदार अष्टदिशेला आणि 13 आमदार 10 दिशांना, अशी त्यांची परिस्थिती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही अशी स्थिती झालेली आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा तर
शरद पवारांनी मग सीमा प्रश्नाचे निमित्त करून 30 वर्षांनी म्हणे मंत्रालयात प्रवेश केला, म्हणजे मंत्रालयात गेले काल ते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बसून राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चाही त्यांनी केली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी. शिंदे ही शिष्टाचार म्हणून धावत पळत आले म्हणा, पण या निमित्तानं बातम्या आल्या, चर्चा रंगल्या. भाट पत्रकार पवार साहेबांच्या करिश्म्याचं सांगू लागले. संजय राऊत मोठ्या नेत्यावर विश्वास व्यक्त करत असतानाच तोंडसुखही घेऊ लागले. शरद पवार कुणाला डोळा मारतात आणि कुणाला इशारा करतात यावर चर्चा झडू लागली. म्हणजे असं म्हटलं जातं की सुनेत्राताई यांनाही त्यांनी एक इशारा दिला याच्यावर की बघ माझे संबंध आहेत बरं. म्हणजे शरद पवारांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी रणनीती असली पाहिजे असं समजलं जातं. आता 21 जुलैला म्हणजे 21 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शरद पवारांच्या कृतीतून महाविकास आघाडीमधील समन्वयाचा जो अभाव आहे तो अतिशय स्पष्टपणे झालेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याचे संकेतही आहेत. तेव्हा आपले शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वोपकार जाणून आपल्या डोळ्यासमोर लेकीला केंद्रात आणि 2-4 राज्यात घ्यावे असा काहीतरी त्यांचा प्रयत्न दिसतोय. राज्यात तर तसेच रागरंग दिसत आहेत आणि त्यासाठी खरं तर शरद पवारांची गरजही आता त्यांच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी ठेवलेली नाही. ते परस्परच आता याला त्याला भेटू लागलेले आहे. निदान आपली दिल्लीतली जी थोडीफार शक्ती आहे ती तरी कायम आहे असं दाखवावं, असं जर शरद पवारांना वाटत असेल तर ते शक्य आहे. तर हा जो कालचा जो शरद पवारांचा खेळी होती ही एक खेळीच आहे, राजकीय खेळीच आहे की मुद्दाहून एकनाथजी शिंदे यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसणे, आपल्या आमदारांनी तिथे येऊन बोलावणं, हे सगळं एक सूचक आहे सगळं. तर याच्यामागे काय डाव असावा, काय तडफड असावी, काय चाललं असावं शरद पवारांचं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा, कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच, पुन्हा भेटू. धन्यवाद.